बिना पाकाचे महिनाभर टिकणारे तिळाचे मऊसूत लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. इतके चविष्ट बनतील की लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना आवडतील. तर त्यासाठी तीळ हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतले. एका ताटामध्ये हे काढून घेतलं. आता काजू आणि बदाम सुद्धा हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतले आणि त्याच ताटामध्ये काढून घेतले. डेसिकेटेड कोकोनट सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलं आणि त्याच ताटामध्ये काढून घेतलं. आता थोडं थोडं तूप घालून सुरुवातीला बेसन भाजून घेतलं. बेसनचा हलकासा रंग बदलला की यामध्ये पुन्हा तूप घेतलं. आता यामध्ये गव्हाचं पीठ घेऊन हे सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतलं. हे सगळं त्याच ताटामध्ये काढून घेतलं. चिरून घेतलेल्या गुळामध्ये थोडंसं तूप घेऊन विरघळून घेतला. आता यामध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस घालून मिक्स करून घेतले. वेलची पूड, जायफळाची पूड घालून चांगलं मिक्स करून घेतलं. पूर्णपणे हे थंड झाल्यानंतर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हलकीशी बारीक अशी याची पावडर करून घ्यायची. आता आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू बांधून घ्यायचे. शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण कोरडं पडणार नाही. खूप सोप्या पद्धतीने अतिशय पौष्टिक, मस्त दाणेदार आणि मऊसूत महिनाभर टिकणारे तिळाचे लाडू बनून तयार झाले.